सांगलीपासून बांद्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहण्यास सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत. मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या तुमच्या, माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. ज्या सवालाच्या अनुसार काय 15 तारखेनंतर आता सोयाबीनचा दर हा होऊ शकतो 5,500 पार. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया की 15 मार्च नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा 5,500 होणार अथवा नाही. जर आपल्या सर्वांना सुद्धा या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांना विनंती आहे की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथे मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील जो सध्याचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे, जो सवाल सध्या चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव सुद्धा विचारायला लागलाय की अखेर 15 मार्च नंतर सोयाबीनचा दर 5,500 होणार अथवा नाही. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर इथं जाणून घेऊया की 15 मार्च नंतर सोयाबीनचा दर हा 5,500 होणार अथवा नाही. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी किती, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा दर दिसतोय तो आपल्याला 5,000 ते 5,300 दरम्यान दिसतोय. जर आपण 5-7 दिवसापूर्वीची गोष्ट बघितली असती तर हा सोयाबीनचा जो दर आहे तो 47 ते 5,000च्या दरम्यान होता. म्हणजे मागच्या 5 ते 7 दिवसात देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात 300 रुपयांची सुधारणा झाली. पण सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाला लक्षात घ्यावं लागेल की ही सुधारणा होण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण कोणतं आहे, तर अमेरिका इराण यांच्यामध्ये जो संघर्ष सुरू झालाय त्याच्यामुळं कच्च्या तेलाचे बाजारभाव हे भडकले आहेत आणि पर्यायानं खाद्यतेलाचे दर सुद्धा वाढले आहेत. याच्यामुळं आपल्या सर्वांना मागच्या 5 ते 7 दिवसांमध्ये जो सोयाबीनचा दर दिसत आहे तो 300 रुपयांनी वाढलेला दिसत आहे. मग सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव विचारायला लागलाय की 15 मार्च नंतर काय होणार, 15 मार्च नंतर सोयाबीन 5,500 होणार अथवा नाही. चला याही प्रश्नाचं आता सविस्तर उत्तर इथं जाणून घेऊया. सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी जर बघितलं तर अमेरिका इराण यांच्यातील जो संघर्ष आहे तो संपुष्टात येण्याची शक्यता काही दिसत नाही. याच्यामुळे आपल्याला 15 मार्च नंतर जर हा संघर्ष सुरू राहताना दिसला आणि याच्यामुळे जर कच्च्या तेलाचे दर हे $100 प्रति बॅरलच्या आसपास पोहोचले तर आपल्याला खात्रीने सांगतो की देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा दर हा 100% 5,500ला गवसणी घालणार. त्याचसोबत आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या की यंदाच्या वर्षी देशातील जे सोयाबीनचं उत्पादन हे प्रचंड प्रमाणात घटले. याचाही आधार 15 तारखेनंतर सोयाबीनच्या दराला प्राप्त होऊ शकतो. कारण 15 तारखेनंतर सोयाबीनची आवक आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटताना दिसणार आहे. मग जर या अनुकूल घडामोडी घडल्या तर 15 मार्च नंतर सोयाबीनचा दर हा 100% 5,500 होणार म्हणजे होणार. पण या अनुकूल घडामोडी जर घडल्या नाहीत तर मात्र सोयाबीनचा दर आपल्याला आहे त्या परिस्थितीमध्ये 5,000 ते 5,300च्या दरम्यान दिसेल अथवा 100-200चे इथून मंदी आली तर आश्चर्य वाटायला नको. आता मग आपण सर्वांनी विक्रीचं नियोजन कशा पद्धतीनं करावं, तर माझा तुम्हाला या ठिकाणी सल्ला आहे की जसा 15 तारखेनंतर सोयाबीनचा दर 5,500च्या आसपास पोहोचेल तर त्याच्यानंतर प्रत्येक तेजीत आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं जर सोयाबीनची विक्री केली तर याच्यामुळे आपल्या सर्वांचा इथं 100% फायदा होऊ शकतो. पण एवढीच गोष्ट लक्षात ठेवा की एकदा सोयाबीनची विक्री न करता टप्प्याटप्प्यानं करणं आपल्यासाठी फायद्याचा सौदा ठरू शकतो. कारण लक्षात घ्या की कच्च्या तेलाचे बाजारभाव हे वाढत आहेत कारण अमेरिका इराण संघर्ष सुरू आहे. पण संघर्ष संपुष्टात आला की मग दर पुन्हा एकदा घटू शकतात. याच्यामुळे 5,500च्या वर दर गेला की आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं विक्री करावी हीच आपणास कळकळीची विनंती.
येथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनचे दर हे कशा पद्धतीने राहू शकतात, याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओत उद्याला व्यक्त करतो मनापासून आभार.